आमच्याकडे ना लाईट गेली आता. आपू लाईट गेली ना. अंधार इकडे बघ. अंधार. आपू हा काय पिलू. अंधार झाला. आपूने आज ना खूप मार खाल्ला. मस्ती पण तेवढीच केली म्हणून तिला फटके दिले आम्ही दोघांनी पण. आज तिच्या पप्पाने पण मारलं. कधी नाही मारलं तर. काय पिलू. हो ग मा अंधार झाला. इथे टॉर्च ठेव. चल इथे ठेव टॉर्च. टॉर्च इथे ठेव. ओके इथे ठेव ना. असं फिरवत नसतात घेऊन घरात. असं ठेवायची असते. आदान खूप दिवसानं गेली आज लाईट माहिती का. नाही तसं नाही ठेवायचा. इथे ठेवा ना टेबलवर. आपू काय झालं पिल्लू. अंधार फुटल आरसा. राहू द्या ना. चुपणं नाही. आंपू तिथेच बस शांत. भम येत असतो. बरं झालं जेवण वगैरे सगळे झाले आमचे आणि मग लाईट गेली. थोडा थोडा पाऊस सुरूच आहे आणि एकदम थोडा थोडा आहे. आमची आता लाईट गेली होती. आली लाईट आता आणि मस्त छान असं आभाळ आहे. रात्रीला कळत पण नाही आभाळ आहे की नाही पण छान वाटतंय. गुड मॉर्निंग. रात्री लाईट गेली होती त्यामुळे आम्ही अंधारात थोडाफार वेळ टाईमपास केला आपूसोबत आणि नंतर लगेच लाईट आली. म्हणजे अर्ध्या तासानं आली असेल आणि मग नंतर आम्ही झोपून गेलो होतो. आता सकाळी म्हटलं ब्लॉग स्टार्ट करावा. तर थोडं ना थंड पाणी पिऊसं वाटत होतं मला सकाळी सकाळी. आंघोळ वगैरे माझी झाली होती आणि मस्त ग्लासभर पाणी घेतलं. असं तर कोमट पाणी पिवावं म्हणतात पण मला थंडगार पाणी असं पिऊ वाटत होतं. तर तेच मग मी थोडंसं निवांत बसून पित होती. आप्पू काय आत्तापर्यंत उठली नव्हती त्यामुळं मला थोडा वेळ टाईम भेटला होता हा एक्स्ट्राचा. आणि मी थोडं लवकर उठल्यामुळं ना घरातले कामं पण असे पटापट झाले होते. आणि कसं होतं ना रोज थोडं लेट होतं उठायला आणि त्यामुळे पण कामं थोडे लेटच होतात. आता इथं मी थोडा वेळ मोबाईल घेऊन बसली होती पण नंतर ना मला चहा पिऊसं वाटत होता त्यामुळं म्हटलं थोडाफार चहा घेऊन घेते मी. कारण की यांना उठायला टाईम होता आणि हे उठल्या उठल्या काय मग थोडं टाईमपास होऊन जातो आणि मला पण लेट होईल म्हटलं चहा घ्यायला. त्यामुळं मग मी थोडीशी साय वगैरे आलेली होती ती काढून ठेवली. आता मी घरीच तूप बनवते ना त्यामुळं साय पण मस्त येते आणि त्यामुळं तूप पण मस्त खूप छान असं बनवलं जातं. तर माझं तेच करणं सुरू होतं. आता एकटीला चहा काय पिऊ वाटत नव्हता पण म्हटलं टाईम निघून गेला की परत मग ॲसिडिटी प्रॉब्लेम हे ते आणि सकाळी सकाळी ना चहा प्यायला खूप छान वाटतं म्हणून मग थोडासा अर्धा कप का होईना मी घेते. पण आता लवकरच मी तो पण बंद करणार आहे. असं मला असं वाटतं की बंद करावं कारण की मी ग्रीन टी बोलवलेली आहे तर तीच मला घ्यायची आहे सुरू करायची आहे. पण ना हे सोबत असले ना की मला घेऊसा वाटतो थोडासा अर्धा कप का होईना. तर चला आता मी चहा वगैरे बनवते. चहा बनवते मी. पण प्यायच्या परे मग हां चहा. तू कोण आहेस आपू माझी. गुड मॉर्निंग आपू. गुड मॉर्निंग. तुला पण किती तू चहा पिणार.
मला देवपूजा करायला आज जास्त काय टाईम नव्हता, त्यामुळे थोडंसं ना दिवा वगैरे अगरबत्ती लावून घेतली. आणि ना थोडं थोडं कधी कधी काय होतं ना, करमत नाही, त्यामुळं मग थोडंफार मंदिरात म्हणा दिवा वगैरे लावला ना छान वाटतं आणि पॉझिटिव्ह वाईब्स येतात. तर कधी कधी ना इतकं डिमोटिवेट सारखं होतं की नाही काहीच नाही करायचं आता, आणि थोडं ना कंटाळा येऊन जातो. मी थोडीशी जास्त इमोशनल आहे, मला बाकीच्या गोष्टी आठवायला लागतात आणि मी त्यामध्येच खूप जास्त हे खूप जास्त रिॲक्ट करायला लागते आणि परत ना त्यामध्ये जाते आणि ब्लॉग वगैरे हे बनवताना मला खूप जास्त मग डिमोटिवेटकडे जाते. तर आपूचा चेहरा बघितला ना थोडंसं चांगलं वाटतं आणि लगेच मी कामाला लागते. तिचा चेहरा हसरा खूप कोमल आहे, ती खूप छान आहे. कधी कधी रागवते, चिडते, पण तिची पण चिडचिड समजून घ्यावं लागेल ना. तर आज सकाळीच मी उठली होती आणि सकाळी सकाळी उठल्या इतके पटापट कामं असे झालेत ना, सगळीच कामं झालेत. आता फरशा वगैरे नंतरच पुसते, कारण की मॅडम उठल्यात आमच्या आणि ती उठली म्हणल्यावर फरशा अजिबात व्यवस्थित नाही ठेवत ती. तर आंघोळ वगैरे झाली, देवपूजा पण झाली. आता मस्त चहा घेते आणि बाहेर ना पाऊस सुरू आहे, तो पण दाखवते तुम्हाला. थोडा थोडा असा पाऊस सुरू आहे बाहेर. काय पिल्लू? आता मी आपूची आंघोळ वगैरे सगळं करून घेते आणि ना बाकीचे कामं करून घेते, जसं की नाश्ता आणि स्वयंपाक. आता माझा नाश्ता आणि स्वयंपाकच राहिला आहे. कपडे तर आज मला नाही धुवायचे, कारण की खूप थोडा थोडा बारीक पाऊस आहे. काय पावसात जायचं? तर माझा चहा तिकडे ना हे होऊन चाललं आहे, आटून चाललं आहे. तोपर्यंत मी पटापट असं चहा पिऊन घेते. तुम्हाला असं लो फील झालं ना, तर तुम्ही काय करता मला नक्की कमेंट करून सांगा. मी तर काम करते किंवा मग अशा जागी जाऊसं वाटतं मला की तिथे ना शांतता असेल किंवा मग मी एकटीच असेल, जसं की मग मंदिरात म्हणा, कुठे म्हणा. आता बरेच दिवस झाले मी मंदिरात पण गेलेली नाही आणि मला परत ना कुठंतरी करमत नाही आहे म्हणा. आणि थोडेसे वाईट विचार पण येऊनच जातात आपल्या मनात की आपण जे हे करतो आहे ना हे चांगलं आहे किंवा नाही आहे. आपण यूट्यूबवर एवढं मोठं चॅनल म्हणजे ओपन केलं आहे, त्यामागे पण मेहनत खूप आहे माझी. मी जे व्हिडिओ पटापट दाखवते ना, यामागे माझी खरंच खूप मेहनत राहते. पण कधी कधी वाटतं की मी जास्तच दाखवते का, मी जास्तच ओव्हर करते का. कधी कधी ना खूप जास्त मनात प्रश्न येतात, पण नंतर वाटते नाही हे करायचंच आपल्याला, कारण की आपण एक हाऊसवाईफ म्हणूनच नाही राहायचं, आपल्याला स्वतःला प्रूव्ह करायचं कुठंतरी. म्हणूनच मग कुठेतरी माझी मेहनत सुरू आहे. थोडं 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 मी ना वाढवायचा प्रयत्न करते माझ्याकडून. व्हिडिओ म्हणा, सबस्क्रायबर म्हणा, व्ह्यूज म्हणा, थोडे थोडे फार वाढत आहेत आणि कनेक्ट होत आहेत मला. आणि तुम्हाला खरंच माझे ब्लॉग आवडत असतील तर मला कमेंट करा आणि मी करूया का रेग्युलर, तर नक्की सांगा. आपू अशी दिसते आज. आपूची हेअरस्टाईल कशी घातली मी, इकडे दाखव बघून. अपूर्वा धर चॉपकी देणार आहे मी तुला, नाही बघणार. वाव, रुसली अप्पू, रुसली अप्पू. मोबाईल बघते अप्पू. अप्पू पप्पा कुठे आहेत ग? ए अप्पू, ए पोली पोली पोली, माझी पोलगी ना मोबाईल शिवाय बसतच नाही शांत. कोणी मारलं? चिमटी. अप्पू अप्पू टिटी लावली तुला? टिकली लावली का? हे काय लावली नाही का टिकली? इथे लावली आपला टिकली, अजून इथे लावली, इकडे बघ, इथे लावली. अप्पू, मी तुझ्यासाठी पोहे बनवले आणि अप्पू बघा इकडं पप्पाचा चहा पिते. काय पिलू? चहा प्यायचा तुला? चहा पिऊ नाही पिल्लू. तू कशी ग अप्पू? पोहे इतके छान मी पोहे बनवले. देखो सनम दीवान भर के
मारते मारते मला मारू नाही पू पप्पाला. पहिले अजून मार, अजून मार. आपू नको मारू पप्पाला. मार मार, अजून मार, अजून. कशी रात्री चावली बाप्पा, दाखवू का मी? नाही. हो. हे बघा आपू कशी चावली तिच्या पप्पाला. चावली तू. सॉरी म्हण मला. सॉरी बेबी, तसले ताल नाही करायचे, पप्पा म्हणायचं सरळ. ओके. मी तिचा बेबी हो. मी इतकं छान क्लिप लावल्या, सगळ्या काढू काढू आपण फेकायला. काढू नको, भूल जायचं ना आपल्याला. काढू नको, थांब. स्कूलला जायचं आज आपल्याला. पुढला नाही जायचं, पुढला नाही जायचं.